आणि आता एक मोठी बातमी. वाल्मिक कराड याची मध्यरात्री प्रकृती बिघडल्याची बातमी समोर येते। पोटदुखीचा त्रास होत असल्याने बीड जिल्हा रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलेले आहे। वाल्मिक कराडवर जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। मोठी बातमी आपण पाहतोय। वाल्मिक कराड याची मध्यरात्री प्रकृती बिघडली आणि पोटदुखीचा त्याला त्रास होतोय, त्यामुळे बीड जिल्हा रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलेला आहे। वाल्मिक कराड याच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आणखी एक मोठी बातमी। एकीकडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं असतानाच आता महादेव मुंडे हत्या प्रकरण चर्चेत आलेलं आहे। महादेव मुंडेंच्या नातेवाईकांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केलेली आहे। तसंच भाजपा आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरले। 22 ऑक्टोबर 2023ला व्यावसायिक महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या करून मृतदेह तहसील कार्यालयासमोर सोडण्यात आला होता। या प्रकरणावरून सुरेश धस यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केलेत। तत्कालीन पीआय सानप यांच्यावर दबाव आणून खऱ्या आरोपींना वाचवलं आणि फडसह 5 ते 6 जणांना अडकवल्याचा दावा धस यांनी केलाय। या हत्याकांडातील आरोपी आकाच्या मुलासोबत आता परळीत फिरतात असा आरोपही त्यांनी केलाय। त्यामुळे महादेव मुंडे प्रकरणावरून राजकारण पुन्हा एकदा तापू लागले। परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांची निगरून हत्या करण्यात आली होती आणि त्या हत्येला 14 महिने उलटूनही अद्याप आरोपी अटकेत नाहीत। न्यायासाठी या कुटुंबाने पोलीस प्रशासनाचे दार अनेक दिवसापासून ठोठावले, मात्र अद्यापर्यंत न्याय मिळाला नाही। माझ्यासोबत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी ताई, नेमकं काय घडलेलं होतं आणि न्यायासाठी तुम्ही कशा पद्धतीनं कुठपर्यंत गेलात? न्यायासाठी आम्ही पोलीस चक्रा 100 चक्रा घातल्या पोलीस स्टेशनला, तरी पण आम्हाला न्यायाचा अद्याप काहीच लागला नाही मिळ। आमचा आरोपी अजून पण त्यांनी पकडला नाही। त्यांना माहिती असून बी आमचे आरोपी पकडले नाहीत त्यांनी, तरी पण आम्ही त्यासाठी औरंगाबादला बी केस टाकलेली आहे की आम्हाला LCB दाखल करायचे, स्थापन करायचे आहे म्हणून, तरी पण त्यांचा काहीच नाही। नवीन SP नवनीत कावत आहेत, त्यांना पण आम्ही अद्याप भेट दिली, तरी पण त्यांनी पण फॉलो घेतो म्हणले, त्यांनी पण अद्याप अजून काहीच आम्हाला तपास दिलेला नाही। परंतु सुरेश धसांनी जे काल केसचा उघड केली त्यात जरा काहीतरी आशेची किरण दिसली, म्हणून तर आम्ही हे केलं। आशा वाटते थोडीशी की काहीतरी आमचा आरोपी बाहेर काढतील म्हणून। मात्र नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं, इथून कशा पद्धतीने निघून गेले होते आणि तुम्हाला हे कधी कळलं नेमकं ज्या दिवशी हत्या घडली होती त्या दिवशी? त्या दिवशी शनिवार होता। शनिवारी त्यांना उपास असताना मला 4 वाजता म्हणले मी की उपास सोडायचा आहे, स्वयंपाक कर। तर मी लेकरं घेऊन येतो। लेकरं पोद्दार शाळेमध्ये आहेत 2, प्रणव आणि प्रवीण। त्यांची होमी बाबाची एक्झाम होती, तर त्यांना घेऊन आले 6 वाजता। 6 वाजता घेऊन आले, नंतर वर आले नाहीत। म्हणजे 2 मजली घर आहे माझं, त्यात वरच्या मजल्यावर आम्ही राहतो, तर ते अद्याप वर आले नव्हते। तरी पण लेकरांना म्हणलं की पप्पा कुठं आहेत, तर म्हणले मम्मी पप्पा गेले। मग मी म्हणलं तुम्ही ट्युशनला जायचं ना, का गेला ना, तर म्हणले मम्मी आम्हाला कंटाळा आलाय। पप्पा म्हणले की आजच्या दिवस राहू दे। बरं म्हणलं, बाहेर गेले तर तोपर्यंत निघून गेलेले होते। मग संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत वाट पाहिली तरी पण आलेच नव्हते। पुन्हा मग मी लेकरांना जेव घालून लेकरं झोपी घातले आणि मला पण झोप लागली। पुन्हा 3 वाजता जेव आला मला की कसं काय आले नाहीत, तर मी माझ्या घराला कॅमेरे आहेत, मी कॅमेरे चालू केले 3 वाजता रात्रीच्याच। मग त्या टाइमला मी कोणाच्या दरवाजाला जाऊन फोन लावायचा, माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स नव्हता, म्हणून मी तशी शांत बसले। पुन्हा मग आतमध्ये बाहेरमध्ये करीत बसले 5 वाजेपर्यंत। तिथून नंतर मला झोपच लागली नाही की कसं काय आले नाहीत। तुळजापूरला जायचं म्हणली होती ना त्या दिवशी, तरी पण मला वाटलं तुळजापूरला गेले काय की, तरी पण मी वाटच बघत राहिली त्यांची की आता येतील मग येतील। तसेच 5 वाजले। 5 वाजल्याच्या नंतर घराचा सडा वगैरे देवपूजा सगळी आवरली की नंतर मग किरायदार आहेत आमचे, किरायदारांना कॉल करायला लावला की करा बरं कॉल आणि कसं काय आले नाहीत म्हणून। तर त्यांनी हो म्हणून लगेच वर आले किरायदार आमचे आणि कॉल केला तर त्यांचा फोन लागला नाही, माझ्या पतीचा फोन लागला नाही। नंतर मी माझ्या वडिलांना कनेरवाडीला फोन लावला, तर वडील म्हणले काय झालंय नेमकं। वडील पण बाहेर गेलेले होते। मग वहिनी बोलली, माझी वहिनी बोलली, म्हणली तुम्ही कसं लक्ष दिलं नाही, म्हणली काय झालंय।
म्हणलं मला बी काय माहित नाही म्हणलं. तरी पण भाऊ कुठे आहे असं मी विचारलं. तर म्हणल्या भाऊ तुमचे भाऊ आत्ताच गेले म्हणले, पोलिसांचा फोन आला होता असं बोलले. की मग माझे हातपाय थरथर कापायले. मी म्हणलं भावाला माझ्या कसं काय पोलिसांचा फोन आला अचानक से, भावाला कसं काय फोन आला. तर मी घराच्या बाहेर गेले तर लगेच भाऊ खाली रोडला आलेला होता. म्हणलं दाजी कुठे आहेत. मी म्हणलं मला तर माहिती नाही, तर रात्रभर घरी आले नाहीत. लगेच तो तसाच निघून गेला, मला एकही शब्द न बोलता तो निघून गेला. मग मला 10-10:30 वाजेपर्यंत ह्यांनी तर सांगितलंच नाही की त्यांना असं मर्डर झालाय म्हणून. तरी पण मला म्हणाले तुळजापूरहून आणायले. तर का तर माझ्या मनात संशय की तुळजापूरला गेलेत. मग तुळजापूरहून आणायलेत म्हणले. तरी पण मी शांत 10 वाजेपर्यंत शांत. तिथून पुढे सांगितलं की अशाला असा मर्डर झालाय. मग तिथून पुढे मला काही समजलं नाही. किती 15 दिवस मी कसल्याच ह्याच्यात नव्हती. मात्र कुणासोबत त्यांचं वाद होता का, काय होतं नेमकं, तशा पद्धतीने काय झालेलं होतं का, बोलणं देखील काय होतं का तुमचं, किंवा कुणाचे व्यवहाराचे वाद किंवा काय तसं काय होतं? नाही व्यवहाराची त्यांचं कधीच कुणाशीच भांडण नव्हतं. भांडण असतं तर काहीतरी त्यांनी मला सांगितलं असतं ना, तर त्याच्यातलं काहीतरी सांगितलं असतं. मग वाद काहीच नव्हता आर्थिकसाठी. सानपांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की 3 दिवसात आरोपी पकडले जातील. हा, त्यानंतर 2 तुम्ही दिवसात. त्यांना विचारलं का काय म्हटले ते? बदली करून गेले ना सानप सर. लगेच कशामुळे त्यांची गेले बदली. असतील असं वाटतं तुम्हाला? काय आता त्यांच्यावर राजकीय दबाव आणला का काय आणला हे काय माहिती नाही. अच्छा. काहीच म्हणजे ते सांगत नाही. ते म्हणते तर आम्हाला काहीच माहित नाही. किती महिने आरोपी झाले आता, आता काय तुमची मागणी असणार सगळे कुटुंबाची? आमच्या कुटुंबाची मागणी एवढीच आहे की आम्हाला न्याय पाहिजे. ह्या लेकरांचा बाप तर गेलेला आहे. जसं संतोष देशमुखच्या मुलींनी म्हणलं की ढगाळ गेलेला बाप दिसणार नाही, तसं याचा बी बाप दिसणार नाही. एवढीच मागणी की न्याय पाहिजे. आणि जितेंद्र आव्हाडनं बी सभागृहात हा विषय मांडला होता यांचा. एवढंच आहे की या लेकराकडे बघून तरी आता तरी अजितदादांनी आपले पालकमंत्री आहेत, ह्यांनी आम्हाला न्याय दिला पाहिजे. कॅमेरा पर्सन सुधीर जाधव सह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, परळी.